एकदा गौतम बुद्ध आपल्या एका शिष्यासह दाट जंगलातून जात होते. बरेच अंतर चालल्यानंतर दोघेही झाडाखाली बसले आणि विश्रांती घेऊ लागले. थोड्या वेळाने भगवान बुद्धांनी त्या शिष्याला सांगितले की मला खूप तहान लागलेले आहे. जर तुम्हाला कुठेतरी पाणी मिळालं तर घेऊन या. भगवान गौतम बुद्धांचं ऐकल्यानंतर शिष्यानेही म्हटले की मलाही खूप तहान लागलेले आहे, मी जाऊन पाणी आणतो. शिष्य काही अंतर गेल्यानंतर त्याला डोंगराच्या धबधब्यातून पाण्याचा आवाज आला. शिष्य त्याच दिशेने पाण्याच्या शोधात गेला आणि काही काळानंतर त्याला पाण्याचा तलाव दिसला. त्या तलावामध्ये काही शाकाहारी प्राणी पाणी पित होते. जसं शिष्याला बघितलं तसे ते पाणी तलावामधून धावू लागले, पळू लागले आणि त्यांच्या पळण्यामुळे तलावातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे घाण झालं. शिष्य पाणी न घेताच परत आला. शिष्याने भगवान बुद्धांना सांगितले की तलावाचे पाणी हे शुद्ध नाही, मी दुसऱ्या नदीकाठी जाऊन पाणी घेऊन येतो. पण गौतम बुद्धांनी शिष्याला त्याच तलावातलं पाणी आणायला सांगितले. शिष्य परत तिथे गेला. पाहतो तर तलावातलं पाणी गढूळच होतं. पाणी आणखीन पूर्णपणे शुद्ध झालेलं नव्हतं. परत शिष्य रिकाम्या हाताने गौतम बुद्धांकडे परतला आणि त्याने गौतम बुद्धांना सांगितले की पाणी अद्यापपर्यंत हे शुद्ध नाहीये. गौतम बुद्धांनी पुन्हा एकदा शिष्याला तिसऱ्या वेळेस पाणी आणण्यासाठी त्याच तलावावर पाठवलं. पण यावेळी तलावाचं पाणी गढूळ नव्हतं, शुद्ध आणि निर्मळ झालेलं होतं. आणि शिष्याने ते पाणी भरलं आणि तथागत गौतम बुद्धांकडे ते पाणी घेऊन आला. तेव्हा गौतम बुद्धांनी शिष्याला सांगितलं की मनाची सुद्धा स्थिती अशीच असते. जीवनाच्या शर्यतीत आपल्याला त्रासांपासून दूर पळायचे असते. पण जर कुणी शांत मनाने विचार केला, ज्याप्रमाणे चिखल काही वेळानंतर पाण्यामध्ये खाली जातो, त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये असणारे त्रास हे काही कालावधीनंतर खाली जातात. एखाद्याने आयुष्यातील अडचणीमुळे अडचणीत न जाता संयम आणि संयमाने कार्य केले पाहिजे.